तर पोट्टो आज आपल्याला डायरेक्ट सरपंच दिसला ना रे बा. तर पोट्टो झालं असं की मी सकाळी ब्रश करत होतो तेवढ्यात आपल्याला काहीतरी दिसलं. मला वाटलं कनाबिना असेल, म्हटलं जाऊ दे. आपण जवळ गेल्यावर माहित पडलं अरे हा तर साप होय. तेवढ्यात फटाफट मामानं बकेट आणली. मामा म्हणत भरून घ्या लागते म्हणत हा साप, नाही तर घरात आल्यावर वांदे होऊन जाते. मग म्हटलं मामाने बोला करणे का तो करणे का, पटापटा बकेटीत भरून घेतला साप रे भाऊ. तो एकीकडे त्याला बकेटीत भरतच होतो की दुसरीकडे त्यानं आपल्याला दणका देऊन टाकला ना रे बा डायरेक्ट. आपल्याला स्नेक बाईट झाल्यावर मामान मामी डायरेक्ट विचारतच पडले ना रे बा. म्हणत अब तेरा काय होगा कुलदीप. म्हटलं कुलदीपला छोट्या मोठ्या गोष्टीत काहीच होत नाही. म्हटलं हातात स्नेकच आहे. म्हटलं चला पटकन गाडी काढू आणि घेऊन जाऊ म्हटलं याला याच्या घरी. पटकन मामाने गाडी काढली, निघालो आम्ही याला याच्या घरी पोस्ट करायला. तर पोट्टो आपल्याला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं की हा साप कोणता होता, नाही तुमच्या भावाचं काढ. या शहराच्या गलीनं प्रॉपर जागाच नव्हती सापडत रे भाऊ आपल्याला साप सोडायला. कशी बशी एक जागा सापडली. म्हटलं हा या प्लॉटातच सोडून देतो आता हा साप. तर भाऊ आपल्याजवळ जायला काही तयारच ना. त्याने म्हटलं जाणार बा तू या घरी. त्याला दिलं बा जबरदस्तीने सोडून या जंगलात. आपल्याला सोडा निघाला बा तो 420 स्पीडनं पयत. तेवढ्यात तो थांबला. मग म्हटलं अरे कासाठी थांबला. मग म्हणे बाय करायसाठी थांबलो. मी म्हटलं ठीक आहे बाय बाय. म्हटलं जाय म्हटलं तुला भेटलं ना बा त्या सापाला आयतं घर. यालेच म्हणतात रे पोट्टो आयत्या वेळात नांगो बा. त्या सापाला त्याच्या घरी सोडून दिल्यानंतर निघालो बा आम्ही आमच्या घरी झाले. तर पोट्टो कमेंट मध्ये नक्की सांगा बरं तो साप कोणता होता, नाही तर कांड होऊन जाईन खरंच माझ्यासोबत. कमेंट सोबत गरीबाला फॉलो बी करून टाक जा. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.